नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून खूपच सोपा आणि चवदार असा नाश्ता बनवतोय। तर इथे मी 1 कप रवा घेतलाय। इथे मी बारीक रवा घेतलाय। जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा एकदा मिक्सरला फिरवून मगच इथे वापरा। रवा मिक्सरला फिरवल्यामुळे त्याला बाइंडिंग येते। आता यामध्ये अर्धा कप दही घालायचे। थोडंसं आंबट दही इथे मी घेतलंय। यानंतर दह्याच्याच कपामध्ये मी अर्धा कप पाणी घेतले। इथे मी 1 कप रवा, अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी असं साहित्य घेतलं। तुम्ही जर वाटीने मोजत असाल तर 1 वाटी रवा, अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी असं घ्यायचं। सगळं एकत्र करायचं। सगळं व्यवस्थित मिक्स केलंय मी। आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया। तर इथे आता भाज्या घालायच्या आहेत। सुरुवातीला इथे मी शिमला मिरची घेतली। एक छोट्या आकाराची शिमला मिरची बारीक चिरून घेतली। यानंतर एक गाजर किसून इथे घेतलंय मी। इथे तुम्ही भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। यानंतर इथे मी टोमॅटो घेतलाय। टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतलाय। भाज्यांचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त करू शकता। इथे मी आता 2 चमचे स्वीटकॉर्नचे दाणे घेतलेत, कच्चे आहेत हे। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। यामध्ये आपण भरपूर भाज्या घालतोय, त्यामुळे मुलांसाठी खूपच पौष्टिक अशी रेसिपी आहे। यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। भरपूर कोथिंबीर ते घातली मी। बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची। यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि अर्धा चमचा इथे मी धने जिरे पूड घालते। यानंतर 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचे। चिली फ्लेक्स ऑप्शनल आहे, नाही घातले तरी चालेल, फक्त रेसिपी दिसायला छान दिसावी म्हणून मी घातलेत। आता यामध्ये पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा इथे आता मी जिरं घालते। हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स केलं की यामध्ये पाणी घालायचं। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे सैलसर करून घ्यायचं आहे। पाणी घालून मी हे असं करून घेतलंय। पहा, जास्त घट्टही नाही आहे आणि पातळही नाही आहे हे। आता हे झाकून आपल्याला असंच 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे रवा, पाणी, दही सगळं छान असं एकजीव होईल आणि रवासुद्धा छान फुलेल। तर इथे आता साधारण 15 मिनिटं झालेत, आपण पाहूया। तर रव्याने पाणी इथे ॲब्झॉर्ब केलं आहे आणि हे आधीपेक्षा घट्ट झालं आहे। सगळं छान एकजीव झालं आहे। इथे आता गॅसवरती मी एक पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये साधारण अर्धा चमचा तेल घालायचं आहे। तेल ब्रशने इथे सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे। खूपच कमी तेलामध्ये होणारा चवदार असा नाश्ता आहे। आता यामध्ये सेंटरला पीठ घालायचं आहे आणि थोडंसं याला पसरवून घेऊया। थोडं जाडसरच हे असं ठेवायचं, जास्त पातळ करू नका। आता यावरती झाकण ठेवूया आणि हे एका बाजूने भाजून घेऊया। तर इथे 2 ते 3 मिनिटं झालेत। वरची बाजू पूर्ण ड्राय झालेली दिसते। आपण झाकण काढूया आणि आता याला उलटून घ्यायचं आहे आणि उलटल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा याला भाजून घेऊ।
इथे मी एकच मोठ्या आकाराचं बनवलं आहे. तुम्ही छोटे छोटे सुद्धा बनवू शकता. एका वेळेस पॅनमध्ये 4 ते 5 छोट्या आकाराचे असे तुम्ही हे पॅनकेक बनवू शकता. यावरती थोडंसं तेल घालायचं आहे पुन्हा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया. तर हे दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून झालं आहे. पाहू शकता मस्त असा रंग आला आहे. दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेतलं आहे. तर आपण काढून घेऊया. एकानंतर एक झटपट तुम्ही हे नाश्त्यासाठी बनवू शकता. इनो सोड्याशिवाय झटपट हा नाश्ता तयार होतो. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने अगदी मस्त असं हे खरपूस झालं आहे. खूप छान रंग आला आहे आणि यामध्ये आपण ज्या भाज्या घातल्या त्यामुळे हे दिसायलासुद्धा खूप छान दिसतं आहे. अगदी सॉफ्ट होतं आणि दिवसभर हे असं सॉफ्ट राहतं. मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही बनवू शकता. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.